जय कांदेश भाऊसवन वार आहे पावडर मारणं चालू आहे. तर त्यांना पहिले आपण तुमले एक मक्काला लागवड करेल आपण नवीनच पद्धत आहे. 4 फूटवर एक चाच लायले जसं आपण कापूस लावतस त्याप्रमाणे लायले तर देखू शकतस. हे आपण फवारणीसाठी लिहिले लिक्विड युरिया, त्यानंतर लिहिले आपण आडीनाशक म्हणून आपलं फायटर. तर लिक्विड युरियानं जे प्रमाण दादा हे 15 लिटर पंप आले 50% राहणूत आणि फायटर आहे हे आपण 25 ते 30% राहणूत. तर लिक्विड युरियानं जो फायदा असा आहे की मक्का वाढीसाठी हा कुठलाही पीक मध्ये तुम्ही मारू शकतास, वाढीसाठी बी चांगला आहे आणि क्वालिटी हा एक नंबर ठेवस. तसं आडीनाशक पण एकदम जबरदस्त आहे. आणि लिक्विड युरिया आणि मारेलनंतर जी क्वालिटी आहे तुम्ही नक्की येणारा 8 दिवस मग जो फायदा होईल रे. मी मागील 3 वर्षापासून आहे मग कंटिन्यू मारी राहणू. पुढला येईन मग आपण DAP लेतस 90 दिवस नंतर मग 80-90 दिवस मग काय आहे की लिक्विड DAP जो युरिया आपण जो मारी राहणू त्यांना काय फायदा व्हायस, काय फायदा होईल हे आपण तुमले नक्की पुढल्या व्हिडिओमध्ये असो. तर मग आपला पेजले फॉलो करला. जय कांदेश.